ड्रीम होम मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। SMS, ईमेल्स अशा विविध मार्गांनी आम्ही लोकांना त्यांच्या ड्रीम होम बाबत विचारलं आणि आमच्याकडे हजारोंनी रिप्लाय आले। स्वतःच्या घरासाठी प्रत्येकाचे वेगवेगळे प्लॅन्स, आवडी-निवडीही वेगळ्या, पण त्यामागचा विचार एकच। हक्काचं असं घर हवं जिथे त्यांचं कुटुंब एका छताखाली प्रेमाने एकत्र येईल। घरात प्रत्येकाला वेगळी स्पेस असली तरी मायेचा ओलावा तिथे असेल। ड्रीम होमच्या टीमने जेव्हा लोकांकडून आलेले ईमेल्स, SMS आणि पत्र वाचली तेव्हा कोणाला काही लाखात घर हवं होतं तर काहींचं बजेट अर्थात कोटींचं। बरं, इतकं बजेट असलं की तो फ्लॅटही तसाच हवा। एकूणच अनेकांचा असा गोंधळ उडालेला दिसतो। त्याची उत्तरं आमच्याकडे आहेत। तुम्हालाही जर या शो मध्ये सहभागी व्हायचं असेल तर आम्हाला फक्त एक SMS पाठवा। त्यासाठी टाइप करा ENQ स्पेस तुमचं नाव, पत्ता, फोन नंबर, घर कुठे हवंय ते ठिकाण आणि अर्थात तुमचं बजेटही। ही सर्व माहिती आम्हाला SMS करा 988179 9817 या नंबरवर। फॉर्म ऑनलाईनही उपलब्ध आहे। www.isakar.com आणि www.samtv.com या वेबसाईटवरून फॉर्म डाउनलोड करा। तसंच dreamhome@samtv.com या ईमेल ID वर फॉर्म भरून ईमेल करा। आज पुन्हा एकदा वास्तुशास्त्र विषयक आपण माहिती घेणार आहोत। वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर यांच्याकडून। सर, तुमचं पुन्हा एकदा शो मध्ये स्वागत। साईराम। सर, वास्तुशास्त्राची आपण प्राचीनता तपासून पाहिली। आता प्रश्न असा विचारायचा आहे की खरंच या शास्त्राला विज्ञानाचा आधार आहे? आहे का आहे? वास्तुशास्त्र पुनर्रचना या शब्दाची रचना बघ। वास्तुशास्त्र, शास्त्र मराठीत, इंग्रजीत सायन्स। बरोबर। वास्तु हे 100% विज्ञानाभिमुख आहे। वास्तुशास्त्राला 1,01,000% विज्ञान आहे। यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देतो। तुम्हाला तुमच्या रोजच्या वास्तूमध्ये सुद्धा हे करून पाहता येईल आणि तुमच्या वास्तूची ऊर्जा कशी आहे हे पाहता येईल। हे विज्ञानाभिमुख उदाहरण तुम्हाला मी देतो। बरोबर। एकाच वयाची झाडं घ्यायची, छोटी छोटी जी पिशवीत असतात, नर्सरीत जायचं। एकाच उंचीची, एकाच वयाची, एकाच जातीची झाडं घ्यायची आणि प्रत्येक रूम मध्ये ती ठेवायची। 4 रूम तुमच्याकडे आहे, बरोबर, आणि 4 रूम मध्ये तुम्ही ती झाडं ठेवायची। आणि तसंच एक झाड तुम्ही बाहेर तुमच्या गार्डन मध्ये किंवा तुम्ही जिथं सूर्यप्रकाश मोठ्या प्रमाणात, म्हणजे गॅलरी असेल तिथे किंवा गार्डन असेल तर गार्डन मध्ये लावायचं। रोज त्याला ठराविक पद्धतीने पाणी द्यायचं। आता मला सांग की सगळ्यात पहिला मुद्दा की घरातली झाडं जगतील, फळतील, फुलतील, वाढतील की त्यापेक्षा बाहेरचं झाड जास्ती फळेल, फुलेल, वाढेल? कुठलं वाढेल? बाहेरचं। का बाहेरचं वाढेल? कारण त्याला पंचमहाभूत मिळतील आणि घरात जी झाडं आहेत त्यांना त्या प्रमाणात मिळणार नाही। आता ज्यावेळेस तुम्ही वेगवेगळ्या खोल्यांमध्ये जेव्हा ही रोपं ठेवता, समसमान पद्धतीने पाणी त्याला वाहता, त्यात एखाद्या रूम मध्ये एखादं झाड हे पटकन कोमेजलेलं जाणवेल। म्हणजे काय समजायचं की तुमच्या त्या घरातल्या त्या खोलीमध्ये मिळणारी ऊर्जा ही कुठेतरी कमी पडते आणि म्हणून जर झाडावर त्याचा परिणाम होतो, वातावरणाचा परिणाम झाडांच्या रोपट्यावर होतो, तर माणसाच्या शरीरावर सुद्धा त्याचा परिणाम होणारच। आणि म्हणूनच कोकणात माणसाला झाड म्हणतात। भूत लागलं ना की म्हणतात सोड झाडाला, सोड झाडाला। थोडक्यात म्हणजे काय की ती झाडं त्याच ठिकाणी असतात, त्यांना हलता येत नाही। पण बऱ्याच वेळा रचना असं होतं की आपल्याला घरामध्ये नर्वस वाटायला लागतं, कधी कधी खूप कंटाळा येतो, त्यावेळेस आपण काय करतो, कुठेतरी फिरून येतो। बरीच लोक मंदिरात जातात, काही लोक गार्डन मध्ये जातात, काही लोक मित्रमैत्रिणींबरोबर फिरतात आणि ऑटोमॅटिक बाहेरची एनर्जी त्यांना परत मिळते आणि ती साठलेली एनर्जी घेऊन आपण वास्तूत देतो। हाच भौगोलिक नियम आहे, म्हणजे पंचमहाभूतांचा नियम आपल्या वास्तूला लागू पडतो आणि म्हणूनच बाहेरचं झाड जगतं, घरातलं जगत नाही। पटलं का तुला विज्ञान? अगदी आता अगदी। तुला मी आणखीन एक उदाहरण सांगू का? तुझा प्रश्न घ्यायचा आहे? आपण लगेच पहिला प्रश्न घेऊया। चालते। पंढरपूरहून आपल्याशी शलाका डिंगरे बोलतायत। बोला, तुमचा प्रश्न विचारा। पत्नीने पतीच्या प्रेमापोटी अस्थी जपून ठेवल्या आहेत तर त्या किती योग्य आहेत? बापरे, हे तर ते मागच्या प्रकरणासारखं झालं। तसंच आहे। असं हा जसा प्रश्न आहे माझ्या पाहण्यात सुद्धा आलेला आहे। जेव्हा आम्ही वास्तू व्हिजिट करतो तेव्हा लोक अगदी आवर्जून सांगतात, रडत रडत एखादी बाई असते आणि ती ते मडकं दाखवते आणि म्हणते, हे बघा माझ्या पतीच्या अस्थी मी जपून ठेवल्या। तशाच पद्धतीचा हा प्रश्न आहे। मला सांगा, कोणत्याही मृत व्यक्तीला दहन केल्यानंतर किंवा दफन केल्यानंतर, माणूस मुळामध्ये मृत झाल्यानंतर त्याचा त्याच्याशी संबंध, जो नातेसंबंध असतो तो तुटलेला असतो। ते शरीर फक्त मृत शरीर असतं, त्याचा नातेसंबंध संपलेला असतो। अशा वेळेस त्याची हाडं ठेवून काय वेगळं प्रेम दाखवणार?
खरी गोष्ट. जिवंत असताना तर तुम्ही त्यांना फार प्रेम दिलेले आहे, तर दुर्दैवाने ते तुमच्यापासून जर दूर गेलेले आहेत तर अशा अस्थी जपून ठेवणं म्हणजे त्या वास्तूलाही दूषित करणं आणि तो जो आत्मा बिचारा निघून गेलेला आहे, कारण ह्या अस्थी पंचमहाभूतात विलीन करायच्या असतात, ते विलीन झालेले नाही. तर तो कुठेतरी, कारण मुळामध्ये माणूस मरतो म्हणजे काय होतं तर अन्नमय कोश, प्राणमय कोश असे जे वेगवेगळे कोश असतात ते विलग होतात. या केसमध्ये असं झालेलं आहे की जो तो हाडांचा म्हणजे जो शरीरचा कोश आहे, तो जो प्राणमय कोश आहे तो त्याच्या भोवती फिरू शकतो आणि मुक्तीच्या वाटेत अडथळे येऊ शकतात. म्हणून नको तिथं पतीवरती हे प्रेम दाखवणं एकदम चुकीचं आहे. त्यांनी त्या अस्थी योग्य ठिकाणी गंगेत वगैरे विसर्जन करून घरामध्ये त्रिपिंडी श्राद्ध म्हणजे योग्य ठिकाणी पर्व ठिकाणी जाऊन त्रिपिंडी श्राद्ध त्यांच्या नावाने करावं, म्हणजे वास्तूचा दोष दूर होईल. बरोबर सर. आणखीन आपल्याला एक कॉल आलाय. नेहा चव्हाण बोलतायत नागपूरहून. आपल्याशी बोला, तुमचा प्रश्न विचारा. नेहा चव्हाण बोलते नागपूरवरनं. आमच्या घरात सतत आजारपण असतं, नोकरी अजिबात टिकत नाही, पैसाही टिकत नाही, त्यासाठी काय करायला लागेल? ज्या वेळेस घरामध्ये सतत आजारपण असतं, मुळामध्ये आपल्याला त्यांच्या गोष्टी आपल्याला विचारता नाही आल्या की त्यांच्या घराचा दरवाजा, तो मध्येच डिस्कनेक्ट झाला कॉल, की घराचा दरवाजा कुठे आहे. मी नेहमी म्हणतो की घराच्या दक्षिण मध्य दरवाजा असेल तर बहुतांशी आजारपण पाहण्यात येतं. रचना गंमत अशी आहे की वास्तुशास्त्र हे ज्या पद्धतीने डॉक्टर अनालिसिस करून त्याची एक बनवतो डोक्यामध्ये की बस शिंक आली, नाकातनं पाणी आलं, डोकं दुखायला लागलं, सर्दी झाली, असं म्हणजे त्याचं ते निदान असतं. तशाच पद्धतीने वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा हे निदान हजारो वर्षापासून करत आलेले आहेत. आणि असं असेल तर तसं, तसं असेल तर तसं, हे असेल तर ते, हे नियम त्याला लागू पडतात. आणि सगळीकडे एकच गोष्ट पाहण्यात येते की बहुतांशी दक्षिण दरवाजा असेल तर त्या घरामध्ये आजारपण नसतं. याला दुसरं कारण असं असतं की ईशान्य कोपऱ्यामध्ये जर सेफ्टी टँक असेल, संडासची टाकी, आता परत एकदा रचना, मला ईशान्येची रचना सांग. ईशान्य म्हणजे काय? ईश अन्य. ईश म्हणजे काय? तू ते ईश वगैरे म्हणते ते नाही, ईश म्हणजे ईश्वर. आणि म्हणून जर ईश्वर, तर मग ईश्वराच्या जागी संडास बांधा, ईश्वराच्या जागी सेफ्टी टँक करा असं कोणी सांगेल का? मनाला तरी पटतं का? म्हणजेच हे दिशांचं ज्ञान असं आहे की आग्नेयाला अग्नी, ईशान्येला ईश्वर. मग ईश्वराच्या ठिकाणी सेफ्टी टँक असेल तरी सुद्धा आजारपण लागतं. आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो तो म्हणजे उत्तर आणि दक्षिणेला तोंड करून स्वयंपाक करणं. माझ्या सगळ्या माता भगिनींना ही विनंती आहे की जी मंडळी उत्तरेकडे तोंड करून स्वयंपाक करत असतील त्यांच्या घरामध्ये त्यांच्या कर्त्या पुरुषाला 100% कर्जबाजारी पण येतं, डिप्रेशन येतं असं पाहण्यात आलेलं आहे. 100मध्ये 90 लोकांच्या बाबतीत हा नियम लागू पडतो. आणि ज्या स्त्रिया, ज्या माझ्या भगिनी दक्षिणेला तोंड करून स्वयंपाक करतात त्यांना पाठीचे आणि पोटाचे आजार पण होतात, हे 99% पाहण्यात आलेलं आहे. आणि म्हणून दक्षिण उत्तर स्वयंपाक करणं, दक्षिणेला दरवाजा असणं, या गोष्टींमुळे आजारपण, आणि उत्तरेला तोंड असेल स्वयंपाकाचं तर त्याच्यामुळे कर्जबाजारी पण, पैशाला पैसा न पूर्ण होऊ शकतं. यासाठी तुम्ही घरातील पूजेमध्ये मेरू श्रीयंत्र ठेवू शकता. मेरू श्रीयंत्र हे शास्त्रकारांनी प्राचीन काळापासून आपण ते पाहत आलेलं आहे. अगदी महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये जर आपण गेलात कोल्हापूरच्या, तर मंदिरात जाताना डाव्या हाताला दगडावरती कोरलेली श्रीयंत्राची प्रतिमा आपल्याला पाहायला मिळेल. आणि म्हणूनच पहा की कोल्हापूर, असं म्हणतात की भारतामध्ये कुठेही मोठी गाडी पहिल्यांदा आली की ती कोल्हापूरमध्ये असते. प्रचंड सधनता कोल्हापूर भागामध्ये पाहायला मिळते, कारण साक्षात लक्ष्मीचा वास आहे, किंबहुना त्या ठिकाणी श्रीयंत्र आहे. तिरुपती बालाजीच्या मंदिरात जाताना छतावरती कोरलेलं भव्यतम श्रीयंत्र आपल्याला पाहायला मिळतं. मग तेच श्रीयंत्र प्रतिकात्मक आपण अष्टधातू स्वरूपात जे कुठेही मिळतं ते तुम्ही तुमच्या घरातल्या पूजेमध्ये ठेवू शकता. पण ते ठेवण्याची एक विशिष्ट पद्धत आहे, त्या पद्धतीने ठेवलं तरच ते काम करतं. तुम्ही ते ठेवून पहा, तुमच्या घरामध्ये पैशाला पैसा नक्कीच लागेल. सर, तुम्ही इथे आलात आणि एवढी पुन्हा एकदा छान माहिती आम्हाला दिली, त्याबद्दल खरंच धन्यवाद. या शो मधून आम्ही तुमच्यासाठी दररोज वेगवेगळ्या विषयातले एक्सपर्ट्स घेऊन येणार आहोत. या शो मधल्या पहिल्या 21 लकी कॉलर्सना आमच्या एक्सपर्ट्स कडून मिळणार आहे मोफत सल्ला. त्यासाठी तुम्हाला रोज आमचा हा शो न चुकता पाहायचा आहे आणि आमच्या एक्सपर्ट्सना शो दरम्यान फोन करायचा आहे. त्यासाठी आमचा हा फोन नंबर आहे. इथे घेऊयात एक ब्रेक आणि ब्रेक नंतर पाहूया छान घर, सुंदर घर आणि मना जोगतं घर ज्याला म्हणतो, की ज्याच्यामध्ये रंग आहेत, ऋतूचे रंग आहेत, श्रद्धाची श्रद्धा आहे आणि अच्युतची अक्षर आहे.